तर गाईज आज आपण लवासाला जात आहे. सो आउटफिट बघा माझं, ऑल ब्लॅक आणि त्यात आज मकर संक्रांती आहे. सो आता बघू पुढे काय होतं. गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आपण लवासाला जाणार आहे. सगळी आमची गँग, आम्ही 4 जण आहे. ती मला माहीतच असतील. सो भेटूया आपण. तर गाईज आम्ही लवासाला जात होतो. तर रस्त्यात बघा आम्हाला काय दिसलं, धबधबा. तेव्हा इथं फोटोशूट करायला तेव्हा फोटोशूट चालू आहे. यो गाइस, हाय हाय. हाय. तर चला आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करू. काय झालं? तर काहीच बघा मी पळत चाललोय, मला सोडून चालल्यात. हे बाई सोडून चाललेले व्यक्ती. गाईज लवासा सिटी. गाईज आम्ही लवासाला आलेलो आहे. लवासा सिटी आणि हे मागे बघू शकता तुम्ही, लवासा लेक आहे जे तुम्हाला चांगलं दिसत असेल. आणि सनसेट पॉईंट बघूया आता. हा, इकडं सनसेट होत आहे. सेट व्हायला आणि ह्यांच्या दोन कार्टून आहेत. 2 कार्टून बघा काय तर डिस्कशन करत बसले. सारखं काहीतरी बोलतच बसतात. सिरियस डिस्कशन असते काय. सारखं सिरियस असते. आणि मागं ते युनिव्हर्सिटी या साईडला. आणि हा, मस्त लवासा सिटीची सिटीची वाईब आहे. खतरनाक वाईब आहे. पोहोचलेलो आहे. काय काय चाललंय हे बघा सिटी. सगळं काहीच. आम्ही एका ठिकाणी आलो लवासामधला. सो इथे बघा भाई, स्पॉट बघा काय भारी स्पॉट आहे. कोणी नाही इथे, फक्त आम्ही आहे. बाबा मोबाईल पडायला नको. तर लवासाला आलतो. सी दिस व्ह्यू भाई. हे सगळे बिल्डिंग, इथे कोण राहत नाही. हे म्हणजे लवासा सिटी हे प्रोजेक्ट होतं जे कंप्लीट झालं नाही, त्यामुळे इथं कोण राहत नाही. आता हे असंच म्हणजे ही सिटी बंद आहे सध्याला. ह्या सिटीमध्ये कोणीही राहत नाही. इथं फक्त स्ट्रक्चर आहे. हे बघा हे सगळे आहेत. असं वाटते तुला? आज मी इंग्लिशमध्ये नाही बोलणार गाईज, कारण की आमचे काही मित्र असतात मापं काढतात, म्हणजे चुका काढत असतात. चुका काढतात. हाला की त्या चुका नसतात, कारण की त्यांना इंग्लिश कमी येत नसेल. चांगली पण येते, चांगल्या याच्यातले अंडरस्टँड नाही करू शकत. पण कसं आहे, आपला भाषा आपली मातृभाषा महत्वाची आहे सोडा. आपली म्हणून मी पण मराठीतच ब्लॉग बनवतोय. हिंदी सरांनी मराठी इंग्लिश थोडा रिटेक घेतो का जरा? का रे? अहो जरा रिटेक घेता का जरा? रिटेक विटेक काय नसते. अहो असं नाही करायचं. अजिबात. आम्हाला जरा आमच्या वे मध्ये बोलू दे. तुमच्या वे मध्ये बोलू नका, तुम्ही बोलला नाही. मध्ये हे कसला व्ह्यू आहे बघा भाई. हे आमचा व्ह्यू. सोम पूर्ण आकाशात आहे भाई. हे आमचं. तर काय आमचं लवासा फिरून झाले. सो आता आम्ही परत जाणार आहे. मस्त सनसेट झाला, सनसेट वेटला सगळं झालं. हे बघा गाईज कसलं भारी वातावरण. इथं का लोक राहत नाहीत माहीत नाही गाईज, एकदम भारी. सो असं सगळं आहे. तर बाकी सगळं छान झालं, एकदम भारी वाटलं. मस्त लोकेशन आहे. हे आम्ही आत्ता संध्याकाळी चालू, पुढच्या वेळी सकाळी येणार आहे. सकाळी आलं की मग त्यावेळी तर
एकदम आणि दिवस आपण टाईम जास्त वेळ थांबू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग गाईज टिल हिअर. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण.